नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दानेश शरद मराठी ग्रामर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत मी करतो। बघा रे, आज आपल्याला पाहायचं आहे 16 जुलै 2024 ला झालेला मुंबई लोहमार्ग या जिल्ह्याचा पोलीस चालकचा पेपर आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो। चला तर आपण चालू करूया। मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय पोलीस चालक या मराठीचा पेपर आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो। चला सुरुवात करूया आपण मुंबई लोहमार्ग आयुक्तालय पोलीस चालकचा पेपर पाहायचा आहे मित्रांनो। चलो बघा रे, एकच मिनिट पेपर आपण नाही करूया। चला बघा रे, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयामध्ये पहिला प्रश्न काय विचारण्यात आला मित्रांनो। चला चालू करूया आपण। बघा, खालील शब्दापैकी समानार्थी नसलेला बघा खालील शब्दापैकी सामान्य नाम नसलेला पर्याय ओळखा म्हणले मित्रांनो। काय म्हणले रे, खालील शब्दापैकी सामान्य नाम नसलेला पर्याय ओळखा म्हणले। या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये सर्वाधिक प्रश्न मित्रांनो नसलेला असं विचारण्यात यायचं। पोरं वाचताना असलेला वाचतात आणि नसलेल्यावर लक्ष देत नाही। बघा रे, नीट प्रश्न वाचा त्यासाठी। बघा, खालील शब्दापैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा। सामान्य नाम नसलेला म्हणले, सामान्य नाम असलेला नाही नसलेला। बघा, नगर सामान्य नाम आहे मित्रांनो। काय रे, सामान्य नाम आहे। बघा, कोणतं नगर असते, आझाद नगर आहे, प्रेम नगर आहे, अहिल्या नगर आहे, भरपूर नगर येतं। त्याच्यामुळं नगर हे सामान्य नाम आहे। नदी सुद्धा मित्रांनो रे सामान्य नाम आहे। नदी काय नाम आहे रे, सामान्य नाम आहे। बघा, नदी कुठली नदी असते, मांजरा नदी आहे, गोदावरी नदी आहे, अरे गंगा यमुना हे विशेष नाम झाले। परंतु नुसतं नदीवर काय रे सामान्य नाम आहे मित्रांनो। नम्रता वगैरे एका मुलीचं नाव आहे, हे मग काय रे विशेष नाम आहे। बघा, काय आहे विशेष नाम आहे। आणि नट अनेक नट असतात मित्रांनो, अनेक नदी असतात, अनेक नगर असतात, म्हणजे काय रे सामान्य नाम आहे। काय आहे सामान्य नाम आहे। बघा, म्हणून ध्यान ठेवा मित्रांनो, ज्या नामाने जातीचा बोध होतो त्याला काय म्हणायचं रे, बघा ध्यान ठेवा, जातीचा बोध झाला की सामान्य नाम होते। काय होतं रे सामान्य नाम आहे। बघा, सामान्य नाम आहे जातचं बोध। नगर एक ठराविक शहराची जात आहे, ध्यान ठेवा, कॉलनीची जात आहे। नम्रता नदी एक पूर्ण जात आहे, भरपूर नदी आहेत, नट भरपूर असतात म्हणून सामान्य नाम आहे। बघा, नगर नदी आणि नट। नम्रता मात्र मुलीचं नाव असल्यामुळं ते विशेष नाम आहे। आणि आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आले मित्रांनो, सामान्य नाम नसलेला नम्रता हा पर्याय मित्रांनो। नम्रता हे काय रे विशेष नाम आहे। काय रे विशेष नाम। आणि आपल्याला परीक्षेमध्ये नेमका तोच प्रश्न विचारला होता, खालील शब्दापैकी सामान्य नाम नसलेला म्हणलं होतं, नसलेला हा पर्याय आहे। बघा, विशेष नाम आहे नम्रता, म्हणून उत्तर आपलं आहे नम्रता। उत्तर काय रे नम्रता आहे। बघा, ध्यानात ठेवा। चलो पुढचा प्रश्न आपण बघूया। विदुषी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा म्हणले। म्हणजे विदुषी या शब्दाचा अपोजिट लिंग काय होते, विरुद्धलिंगी शब्द काय होते। बघा रे, बघा विदूषक, विशारक, विधुर आणि विद्वान। ध्यानात ठेवा, विदुषी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द तयार होतो विद्वान। काय होतं बघा विद्वान, पर्याय क्रमांक 4। बघा, विदुषीचा विरुद्धलिंगी शब्द काय होतो रे विद्वान। जो हुशार आहे त्याला काय म्हणायचं रे विद्वान म्हणायचं। विद्वान विदुषी असते, विदूषक नसते मित्रांनो, निशारक नसते, ध्यानात ठेवा, किंवा विधुर नसते। ध्यानात ठेवा, विधुरचा अर्थ काय रे ज्याची पत्नी मरण पावली आहे असा स्त्री म्हणजे काय रे मित्रांनो, काय आहे ती ज्याची पत्नी मरण पावली त्याला विधुर म्हणतात। ध्यानात ठेवा पूर्णपणे, पुरुष विधुर असते। तर आपल्याला विचारलंय विदुषी, विदुषीचा विरुद्धलिंगी शब्द आहे बघा विद्वान। काय रे विद्वान आहे। बघा, विद्वान पर्याय क्रमांक 4 बरोबर होतं 4। खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा म्हणले। काय म्हणले रे स्त्रीलिंगी शब्द तुम्हाला ओळखायचा। बघा, पर्यायातला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा मित्रांनो। बघा, मूल, चूल, फूल आणि पूल। मूल बघा तिन्ही लिंगामध्ये मोडते, तो ती ते, ते मूल होते। इथं स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आपला एक्झॅक्ट। त्यानंतर चूल, फूल आणि पूल। बघा, त्याच्यामध्ये आपण बघूया, ते मूल असतंय, ते बसतंय, ती चूल आहे ही होऊ शकते, ते फूल असतंय आणि ते फूल काय होतं ते पूल येते। बघा, ते येते इथं, तो फूल किंवा ते फूल, ती फूल नसते, ती पूल नसते, ते पूल असते,
मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ती चूल, ती हे त्याच्या अगोदरचं सर्वनाम बसतंय. आपण स्त्रीलिंगी शब्द ओळखताना, पुल्लिंगी शब्द ओळखताना आणि नपुंसकलिंगी शब्द ओळखताना तो, ती आणि ते हे सर्वनाम लावतो. तो जर आधी लागलं तर पुल्लिंगी असते, ती जर आधी लागलं तर स्त्रीलिंगी असते आणि ते आधी लागलं तर काय असते रे, नपुंसकलिंगी असते. बघा इथं तीच्या अगोदर बरोबर ती चूल बसते. मग स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक 2 मधला आहे. कोणता रे, पर्याय क्रमांक 2 आहे. बघा पर्याय क्रमांक 2. चला चौथा प्रश्न आपण बघूया वगैरे. ज्याचा तळ लागत नाही असा त्याला काय म्हणायचं मित्रांनो, ज्याचा तळ लागत नाही त्याला काय म्हणायचं रे, बघा काय म्हणायचं ना, अनंत, अमर्याद, अथांग, असीम. तर अथांग, ज्याचा तळ लागत नाही त्याला म्हणायचे मित्रांनो अथांग. काय म्हणायचं रे, अथांग म्हणायचे. अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा तो. अमर्याद म्हणजे काय रे, ज्याला मर्यादा नाहीत असा तो, बरोबर आहे नाही. पण ज्याचा तळ लागत नाही असा कोण असतो, अथांग असतो. थांग नसलेला म्हणजे अथांग आहे. बघा पुढचा आहे मगरमिट्टी. या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखायचा मित्रांनो. मगरमिट्टीचा अर्थ मित्रांनो ध्यानात ठेवा. मगरमिट्टी म्हणजे काय रे, घट्ट पकड आहे. काय रे, घट्ट पकड म्हणजे काय, मगरमिट्टी आहे. बघा मगरमिट्टीचा अर्थ काय रे, घट्ट पकड. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. बघा मगरेची पकड नसते, बुचकळ्यात पडणे असं नसते, सावकारी कर्ज अजिबात नाहीये. ध्यानात ठेवा घट्ट पकड म्हणजे काय रे, मगरमिट्टी आहे. घट्ट मिठी, मगरमिट्टी म्हणजे घट्ट पकड. चला स, ट, क, र, का या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर व शेवटचे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ तयार होईल म्हणलं बघा. काय म्हणले रे, बघा स, ट, क, र, का या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर व शेवटचे अक्षर र, शेवटचे अक्षर काय र घ्यायचंय आणि तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ कोणता म्हणजे मित्रांनो बघा शब्द तयार होणारे बघा. मधलं अक्षर काय आहे, मधले अक्षर क आहे. काय आहे, क आहे. बघा मधलं अक्षर क असते. बघा ध्यानात ठेवा. शब्द तयार होण्याच्या त्याच्यापासून तुम्हाला एक शब्द तयार करायचा. बघा स, ट, क, र, का पासून शब्द होणार आहे. काट, कसर, काट कसर. शब्द काय होणार आहे, काट कसर. बघा आपल्याला काय घ्यायचं होतं, या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दातील मधलं अक्षर क पाहिजे मित्रांनो आणि शेवटचं अक्षर काय होणार आहे, र घ्यायचं. काय घ्यायचं होतं, र घेऊन तयार होणारा अक्षर. बघा मधलं अक्षर एक नंबरचं अक्षर आहे, हे 2 नंबरचं आहे, हे 3 नंबरचं आहे, 4 नंबरचं आहे, 5 नंबरचं आहे. मधलं अक्षर कोण आहे, क आहे. शेवटचं अक्षर कोण आहे, र आहे. बघा क आणि र आलेला आहे. मधलं अक्षर क आहे, शेवटचं अक्षर र आहे. आपल्याला यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मधलं अक्षर कोण आहे, बघा क येतंय, शेवटचं अक्षर र येतंय. मग करचा अर्थ मित्रांनो हात किंवा हस्त किंवा बाहू, भुज. इथे काय नातं हाताशी संबंध कोणता शब्द आलाय, हस्त आलाय. काय आलाय, हस्त आलाय. ध्यानात ठेवा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. काय बरोबर आहे रे, 4 बरोबर आहे मित्रांनो. परत एकदा बघा शब्द बघा स, ट, क, र, का या अक्षरापासून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि या अर्थपूर्ण शब्दाचा मधलं अक्षर आणि शेवटचा अक्षराचा पर्याय खालच्या पर्याय दिलाय तुम्हाला. मग शब्द काय होणार आहे, शब्द बनणार आहे काट कसर. शब्द काय होणार आहे, काट कसर. बघा आता मधलं अक्षर कोण आहे, इकडून 2 गेले, इकडून 2 गेले, मध्ये राहिलं क आणि शेवटचं अक्षर कोण आहे, र. शब्द बनणार आहे कर. करचा अर्थ काय आहे, हस्त. काय अर्थ आहे, हस्त. हस्त म्हणजे कोण आहे, हात. कोण आहे, हात. ठेवा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर मित्रांनो 4. बघा खालील वाक्यात येणारा योग्य वाक्यप्रचार वापरा म्हणले. शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द झाल्याने आमच्या उत्साहावर पाणी पडले, पाऊस पडले, पाणी मुरले, पाण्यात पडले. शालेय सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द झाल्यानं आमच्या उत्साहावर काय पडले, पाणी पडले. पाणी पडले म्हणजे काय, नाराज झाले सगळे मित्र वर्गातले सगळे काही विद्यार्थी होते, त्यांच्या उत्साहावर काय पडले, पाणी पडणे. पाणी पडणे म्हणजे काय, नाराज होणे, नाउमेद होणे, नाराज होणे असा त्याचा अर्थ होतो पूर्णपणे. उत्साहभंग होणे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बघा खालील म्हणीचा अर्थ सांगा म्हणले. काय म्हणले, खालील म्हणीचा अर्थ सांगा म्हणले. बघा खाई त्याला खवखवे. मित्रांनो ध्यान ठेवा, खाई त्याला खवखवे म्हणजे काय रे, चोराच्या मनात चालणे असा त्याचा समान अर्थाची म्हण आहे. म्हणजेच वाईट कृत्य करण्याच्या मनामध्ये काय असतं रे,
मनामध्ये सगळं असते की आपण कधी पकडू बाबा, कधी पकडू बघा. वाईट कृत्य करण्याच्या मनामध्ये खाई त्याला घशात आठवते, हे होत नाही मित्रांनो. वाईट कृत्य उघडकीस येणे, हे होत नाही मित्रांनो. वाईट काम करणाऱ्याच्या मनात धास्ती वाटत असते, हे बरोबर होते बघा. आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. वाईट काम करण्याच्या मनात धास्ती वाटते म्हणजेच काय रे, खाई त्याला खवखवे, म्हणजे चोराच्या मनात सांगणं. मग आपण लहानपणी कधी शाळेमध्ये आहात, एखाद्याची पेन्सिल चोरली गेली असेल आणि तुम्हाला त्या मुलगाने जर शिक्षकाला कंप्लेंट केली तर शिक्षक आपल्याला सांगतात बघा, ज्याच्या काय त्याला द्या, नाहीतर मी त्याला बरोबर पकडतो. ज्यांनी घेतले त्याच्या मनामध्ये असं खवखवते पूर्णपणे, म्हणजे आपण सापडतो काय असं त्याच्या मनामध्ये वाटत असतं. म्हणून त्याला म्हणतात मित्रांनो, खाई त्याला खवखवे. काय रे, खाई त्याला खवखवे. बघा, तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंबटिंब म्हणतात असं म्हटलं मित्रांनो. तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात रे, वर्ण असे म्हणतात. तेव्हा तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात रे, वर्ण असे म्हणतात. ध्यान ठेवा, तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं रे, वर्ण म्हणायचे. बघा, शब्द कोणाला म्हणायचे रे, वर्ण कशा आहेत, वर्ण माहिती तुम्हाला, क ख ग घ ग, हे काय सगळे वर्ण आहेत सगळे पूर्णपणे. ध्यान ठेवा, शब्द म्हणजे काय रे, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणायचे रे बघा, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणायचे रे, समूहाला शब्द म्हणतात. काय म्हणतात रे मित्रांनो, शब्द म्हणतात. बघा, ब द क हा काय रे, शब्द आहे. बघा, काय आहे, शब्द आहे. ध्यान ठेवा, हे ब काय रे, अक्षर आहे, आणि ब अधिक अ ते काय आहेत रे, वर्ण आहे. काय तर वर्ण आहे. बघा, काय रे, वर्ण आहे. ध्यान ठेवा. पुढे आहे अक्षर. अक्षर म्हणजे काय रे, वर्णांच्या समूहाला अक्षर म्हणायचे. आता बदक मधला ब हा काय रे, अक्षर आहे. काय आहे, अक्षर. ध्यान ठेवा. आणि वाक्य म्हणजे काय रे, शब्दांच्या समूहाला काय म्हणायचे रे, वाक्य असं म्हणायचे. बघा, शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणायचे, वाक्य म्हणतात. मी यालाच वाक्य तयार केलं. बदक पाण्यात पोहतो, हे काय झालं रे, वाक्य तयार झालं. म्हणून शब्दांच्या समूहाला काय म्हणायचे रे, वाक्य असं म्हणायचं आहे. अशा प्रकारचं हा आपला प्रश्न होता 9वा. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. नटसम्राट हे नाटक कुणी लिहिलं मित्रांनो, ध्यान ठेवा. नटसम्राट हे नाटक वि.वा. शिरवाडकरांनी, म्हणजेच कोण लिहिले रे, विष्णू वामन शिरवाडकर या आपल्या लेखकानं नटसम्राट हे नाटक लिहिले मित्रांनो. वि.वा. शिरवाडकरांना आपल्या सर्वात मराठी साहित्यामध्ये सर्वोच्च पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार भेटला. बघा, वि.वा. शिरवाडकरांना विष्णू वामन शिरवाडकर, बरोबर आहे, ज्यांचा जन्मदिवस मराठीमध्ये जन्मदिवस 27 फेब्रुवारी ह्या दिवसाचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून मराठीमध्ये साजरा केला जातो मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघा, विरुद्धार्थी शब्द सांगा म्हणले. सधन म्हणजे भरपूर पैसा आहे, भरपूर प्रॉपर्टी आहे, त्याला म्हणतात सधन. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो निर्धन, म्हणजे ज्याकडे धन नाही असा तो. सधन निर्धन. पर्याय क्रमांक 3 बरोबर. बघा, निर्जन होत नाही मित्रांनो, धनिक होत नाही. धनिक म्हणजे सधन होत आहे. ध्यान ठेवा, परधन प्रत्येकाकडे धन होते असा होत नाही. निर्धन शब्द आहे मित्रांनो. काय रे, निर्धन असा शब्द. बघा, सधन निर्धन. तो झाडाखाली गाढ झोपला या वाक्यातील खाली हे टिंबटिंब अव्यय आहे म्हणले. बघा, खाली हे कोणतं अव्यय आहे मित्रांनो. बघा, झाडाखाली शब्दाला शब्द चिटकलाय. झाड हा मूळचा शब्द आहे, खाली हा शब्द त्याला चिटकून आलेला आहे, आणि शब्दाला शब्द चिटकल्यामुळं त्याला म्हणायचं आहे शब्दोगी अव्यय. ध्यानात ठेवा, एखादा शब्द जर शब्दाला शब्द चिटकून आला आणि त्या शब्दाचा अगोदरच्या भागाने सामान्य रूप झालं. बघा, झाडचं काय झालं रे, झाडा झाले, सामान्य रूप झाले, आणि शब्दाला शब्द चिटकून आलाय म्हणून त्याला म्हणायचं आहे शब्दोगी अव्यय. हा प्रश्न आपल्या 2024 मध्ये बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये पडलेला आहे. ध्यानात ठेवा. बरे, क्रियाविशेषण अव्यय काय असतं रे, क्रियेची स्थळ काळ वेळ दाखवते, त्याला क्रियाविशेषण म्हणतात. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे भावना दाखवते, आणि उभयान्वयी अव्यय म्हणजे काय रे, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडायचं काम ते करत असते. काय करते रे, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडायचं काम करते. बघा, पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. राजाने राजवाडा बांधला म्हणले. काय म्हणले रे, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातला प्रयोग बघा म्हणले मित्रांनो. प्रयोग ओळखताना ध्यान ठेवा, पहिल्यांदा प्रथम भेट घ्यायची आहे तुम्हाला क्रियापदाची. क्रियापदामधला धातू घ्यायचा आहे. क्रियापद आहे बांधला. धातू कोण आहे मित्रा, बांध. ह्याला नारा प्रत्यय लाव. आणि कोणनी प्रश्न विचार, बांधणारा कोण आहे रे, राजा आहे. कोण आहे, राजा. राजा हा वाक्यातला कोण आहे मित्रांनो, कर्ता आहे. कोण आहे, कर्ता आहे. आणि याच धातूला लेले प्रत्यय लावा.
बांधलेले काय, बांधलेले काय, बांधलेलं काय मित्रांनो, राजवडा. बघा काय आहे, राजवडा. कर्त्याला प्रत्यय लागलाय आणि वाक्यात कर्म आहे आणि कर्माला प्रत्यय नाही. ज्यावेळेस कर्त्याला प्रत्यय आहे, वाक्यात कर्म आहे आणि कर्माला प्रत्यय नाही, त्यावेळेस एकच प्रयोग होतो. कुठला रे, कर्मणी प्रयोग होतो. कोणता प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग. आपलं उत्तर आहे बघा, कर्मणी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय लागला म्हणजे कर्तरी होणार नाही. तेव्हा कर्त्याला प्रत्यय लागलाय आणि कर्माला नाही म्हणून काय आहे रे, भावी होत नाही. बघा भावी मध्ये कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्म असल्यास कर्माला प्रत्यय असतो. यापैकी नाही काही संबंध नाही. उत्तर आहे आपलं कर्मणी प्रयोग. उत्तर काय मित्रांनो, कर्मणी प्रयोग आहे. उत्तर आहे आपलं कर्मणी प्रयोग. चला पुढचा प्रश्न बघा रे, यक ना मरू या शब्दापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्याचा अर्थ खाली दिलेल्या पर्याय शोधा मला मित्रांनो. याचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो मित्रांनो. बघा रे, यक ना मरू या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द होण्याचा बघा रे, ध्यानात ठेवा. शब्द पूर्ण बघा, करुणा, करुणा शब्द काय मित्रांनो बघा रे, करुणा या य असं झालंय का, करुणा, 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 करुणा. बघा क घेतला पहिल्यांदा, नंतर रू घेतला आपण, नंतर ना घेतला, करुणा शब्द झाला आणि यामक किंवा करुणा शब्द काय ठेवा. पहिला बघा ध्यानात ठेवा, हा काय हा प्रश्न सोडवायचा. ध्यानात ठेवा बघा, य शब्द आहे, नंतर क आहे, नंतर ना आहे, नंतर म आहे आणि नंतर रू आहे. या शब्दापासून म्हणलंय एक अर्थपूर्ण शब्द बनवलंय. पहिल्यांदा शब्द घ्यायचा क, नंतर घ्या रू, नंतर घ्या ना, करुणा. हा शब्द गेला, हा शब्द गेला, हा घ्या करुणामय शब्दामध्ये मित्रांनो, करुणामय. करुणामयचा अर्थ बघा रे, हृदयद्रावक किंवा हृदयाशी भिडणारा, एखाद्या व्यक्तीबद्दल सहानुभूती वाटणारा, याचा समान शब्द तयार होतो मित्रांनो, हृदयद्रावक. काय रे, हृदयद्रावक. बघा हृदयद्रावक, करुणामयचा अर्थ होतो हृदयद्रावक. पर्याय क्रमांक 4, आनंदाचा संबंध नाही, नामकरणाचा संबंध नाही, प्रेरणादायीचा संबंध नाही. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे आपलं बघा रे, हृदयद्रावक. कोणतं द्रावक रे, हृदयद्रावक. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा म्हणजे मित्रांनो बघा रे, विक्षिप्त, इप्सित, इप्सित आणि विक्षिप्त. ध्यानात ठेवा रे, पहिली दुसरी नसते मित्रांनो. ध्यानात ठेवा, शी ची पहिली किती आहे, किती आहे रे बघा, शी ची पहिली बनते, पहिली म्हणून हा पर्याय कटला. इथे शी ची पहिली आहे, वी ची पहिली आहे, बरोबर आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे बघा, वी शी दुसरी आहे, चुकीचा आहे. ही दुसरी आहे म्हणून तो चुकलं. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, विक्षिप्त, विक्षिप्त. बघा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. काय रे, 2 बरोबर आहे. संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा म्हणजे मित्रांनो, संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडायचा रे, फल अधिक आहार. फल मधून अ बाहेर पडतो मित्रांनो, आहार मधला आ बाहेर पडतोय, अ अधिक आ बनतोय. आ म्हणजे दांडा होते बघा रे, दांडा होता त्याच्यामधला. फल फल ल मधून अ बाहेर पडला, वरील लच राहिला आणि अ अधिक आ बनतोय. आ म्हणजे दांडा असतो आणि शब्द बनणार आहे फलाहार. फलाहार शब्द कुठे आहे पाहिजे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे बघा. फलहार नसते, फलाहार असते म्हणून चुकलं. फलोहार नसते, फलाहार आहे बघा, फलाहार आहे, हे चुकलाय. फलाहार पाहिजे, फलाहार. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. काय रे, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे बघा, 4 फलाहार. सजातीय स्वर संधी आहे. कोणती संधी आहे रे, सजातीय स्वर संधी आहे. कोणती संधी आहे मित्रांनो, सजातीय स्वर संधी आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण बघा. नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला टिंबटिंब मध्ये बघा, नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला काय म्हणायचं आहे. नामाची संख्या दाखवणारे विशेषण काय म्हणजे संख्यावाचक विशेषण म्हणायचे. संख्या दाखवायला म्हणजे संख्यावाचक आहे. सर्वनामाचा काही संबंध नाही, गुणवाचकाचा काही संबंध नाही, अव्ययाचा काही संबंध नाही. एखादा गुणाचा जर असतं गुणवाचक झालं असतं, अव्ययापासून जर एखादा विशेष म्हणलं असतं अव्यय झालं असतं आणि सर्वनामापासून विशेष म्हणलं असतं तर सर्वनामी झालं असतं मित्रांनो. ध्यानात ठेवा, संख्या दाखविणारे गुण काय म्हणायचे रे, संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. तो भेटला आणि पटकन निघून गेला या वाक्यातलं आणि हे कोणतं अव्यय आहे बघा रे. तो भेटला आणि पटकन निघून गेला म्हणजे 2 वाक्य जोडायचं काम करायले म्हणजे कोण आहे, उभ्यान्वयी अव्यय. ध्यानात ठेवा, तो भेटला पटकन निघून गेला
या दोन वाक्यांना जोडायचं काम आणि करायला मित्रांनो दोन किंवा अधिक शब्द दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं आहे. उभयान्वयी अव्यय आपलं उत्तर आहे उभयान्वयी अव्यय. क्रियाविषयीचा काही संबंध नाही, क्रियेचं स्थळ काळ दर्शवत नाहीये, शब्दाला शब्द चिकून आला नाही म्हणून शब्दयोगी अव्यय काही नाही आणि केवळ प्रयोगी अव्ययामध्ये भावना व्यक्त होतात म्हणून केवळ प्रयोगी अव्यय होऊ शकत नाही मित्रांनो. चला रे पुढचा प्रश्न बघा. खालील भूतकाळी वाक्य कोणतं म्हणले काय म्हणले रे भूतकाळी वाक्य कोणतं म्हणले बघा. काय छान फूल आहे हे ध्यान ठेवा रे. आहे हे रूप वर्तमान काळात येते. कुठे येते रे बघा वर्तमान काळात येते. कुठे येते वर्तमान काळात येते. किती सुंदर होता तो होता म्हणजे बघा आहेचं भूतकाळी रूप कोण आहे होता आहे म्हणजे हा भूतकाळ आहे. कोणता आहे भूतकाळ आहे. पर्याय क्रमांक 2 भूतकाळ आहे. काय सुरेल गीत गात आहे वर्तमान काळात गात आहे तुम्हाला मी वगैरे आणि परत बघा इथं आहे वर्तमान काळामध्ये येते म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय रे भूतकाळाचं आहे हे वर्तमान काळी रूप आहे मित्रांनो. ध्यान ठेवा होता हे भूतकाळी रूप आहे आणि असे हे भविष्यकाळी रूप आहे मित्रांनो. वर्तमान भूत आणि भविष्य होता भूतकाळी रूप आहे मित्रांनो म्हणून आपलं भूतकाळ आहे. ध्यान ठेवा. अनंत व अथांग या शब्दांचा समास कोणता म्हणजे मित्रांनो अनंत व अथांग या शब्दांचा समास आहे बरोबर का. ज्याला अंत नाही असा तो आणि ज्याचा अथांग बरोबर ज्याला अंत नाही असा तो ज्याला आलेला आहे काय आले संबंधी सर्वनाम आले मध्ये म्हणून बहुव्रीही समास आहे. बघा रे बहुव्रीही समास बघा. बहुव्रीही समासामध्ये ज्या समासामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला म्हणायचं आहे बहुव्रीही समास. आणि अनंत आणि अथांग हे दोन्ही समासाची उदाहरणं बहुव्रीची उदाहरणं. तत्पुरुष नाहीये दुसऱ्या पदाला महत्त्व नाहीये. द्वंद्वमध्ये दोन्ही पदाला महत्त्व असतं म्हणून हे नाहीये. अवयवामध्ये पहिल्या पदाला महत्त्व असतं म्हणून अवयव होत नाही मित्रांनो. ध्यान ठेवा. अनंत आणि अथांग बहुव्रीही समासाचे उदाहरणं आहेत. तो कधीच खोटे बोलत नाही हे वाक्य कोण वाक्य होकारार्थी करा म्हणले काय करा म्हणले रे होकारार्थी करा म्हणले. तो कधीच खोटे बोलत नाही. बरे अर्थामध्ये कुठेही बदल होऊ द्यायचा नाही आणि नकारार्थी करायचे काय करायचे होकारार्थी करायचे. खोटे बोलत नाही नकारार्थी आहे होकारार्थी करायचे तुम्हाला. तो नेहमी खोटे बोलतो म्हणजे तोच अर्थ आहे. तो कधीच खोटे बोलत नाही नेहमी खोटे बोलतो. विरोधार्थ आहे हा तो होणार नाही. तो कधीच खोटे बोलत नाही म्हणजे तो नेहमी खरं बोलतो. ध्यान ठेवा. खोटे बोलतो म्हणले म्हणून हा चुकीचा पर्याय आहे. ध्यान ठेवा. तो नेहमी खरे बोलत नाहीच आले वय वाक्यामध्ये म्हणून ही पर्याय होऊ शकत नाही. तो नेहमी खोटे बोलतो असे तर खोटे बोलतो म्हणले चुकीचा पर्याय आहे. तो नेहमी खरे बोलतो खोटे बोलत नाही म्हणजे काय रे नेहमी खरं बोलतो. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे आपलं काय आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे बघा. तो नेहमी खरे बोलतो. ध्यान ठेवा. नकारार्थी वाक्य आलं नाहीच ते वाक्य होकारार्थी बनवायचं आहे आणि त्या वाक्यामध्ये कुठेही नकार येऊ द्यायचा नाही ना अर्थ तोच होऊ द्यायचा. अर्थामध्ये कुठेही बदल होऊ द्यायचा नाही मित्रांनो. चला रे बालिश भाऊ बायकात बडबडला या वाक्यात अलंकार बघा म्हणले थोडेसे एक उदाहरण राहिले बघा व्यवस्थित बघा रे. बालिश भाऊ बायकात बडबडला म्हणले बघा. बालिश बहु बायकात बडबडला या वाक्यामध्ये ब व ची पुनरावृत्ती झालेली आहे. एखाद्या अक्षराची किंवा एखाद्या शब्दाची वाक्यामध्ये जर पुनरावृत्ती झाली असेल तर त्याला म्हणायचं आहे अनुप्रास अलंकार. कोणता अलंकार आहे अनुप्रास. यमक मध्ये काय असतो रे वाक्यामध्ये यमक साधतो जाना वातो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ म्हणजे यमक साधण्याचा प्रयत्न यमक मध्ये होतो. इथे यमक साधला नाही यमक होणार नाही. श्लेष मध्ये एका शब्दाचे 2 अर्थ असतात. इथं अर्थ नाहीये म्हणून श्लेष होत नाही. उत्प्रेक्षामध्ये मित्रांनो ध्यान ठेवा. जणू काय गमे वाटे भासे की असे शब्द येतात मित्रांनो. त्याच्यामुळे उत्प्रेक्षा होणार नाहीये रे. होणार आहे मित्रांनो अनुप्रास अलंकार. कोणता अलंकार होणार रे अनुप्रास अलंकार होणार आहे बघा. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा म्हणले. विरुद्धार्थी बघा तटिनी सरिता. तटिनीचा अर्थ मित्रांनो ध्यान ठेवा बघा. तटिनीचा अर्थ आहे नदी. काय होणार रे नदी. सरिताचा अर्थ मी नदीचा आहे. विरुद्धार्थी कसे होते रे वजन नाही होणार समान अर्थाचे रे काय आहेत समान अर्थाचे बघा. आय व्यय बघा रे आय व्यय. आय म्हणजे उत्पन्न करणारा किंवा उत्पन्न वाढवणारा. व्यय म्हणजे खर्च करणारा. इथं खर्च करणारा होतो आणि तो उत्पन्न वाढवणारा होतो म्हणजे हा जोडी काय रे विरुद्धार्थाचे बघा. कलंक काळीमा समान अर्थाचे येतं बाई समान अर्थाचे येतं. विरह दुरावा समान अर्थाचे. विरह दुरावा एकाच अर्थाचे येतं ते समान अर्थाचे आहेत. ही बी समान अर्थाचा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 बघा. आय व्यय काय रे आय व्यय एकमेकाच्या विरुद्ध अर्थाचे आहेत म्हणून हा जोडी
शब्दाची योग्य जोडी आहे विरोधार्थामधली. नियोजन नसेल तर कोणत्याही कार्यक्रमाचा खेळ खंडोबा होऊन जातो, टिंबटिंब होऊन जातो मित्रांनो. तर नियोजन नसलेल्या कोणत्याही कार्यक्रमाचा काय होतो मित्रांनो, खेळ खंडोबा होतो. काय होतो, खेळ खंडोबा होतो. बघा खुळाचा काही संबंध नाहीये, तमाशा कचरा असं काही होऊ शकत नाही. म्हणून ध्यान ठेवा, नियोजन नसलेल्या कार्यक्रमाचा काय होतो रे, खेळ खंडोबा होतो. काय होतो, खेळ खंडोबा होतो. अशा प्रकारे मित्रांनो मुंबई पोलीस आयुक्तालयामधला, मुंबई पोलीस भरतीमधला त्या आयुक्तालयामधला लोहमार्ग मधला चालकचा हा पेपर होता मित्रांनो. त्याचं मराठीचं आपण सविस्तर असं विश्लेषण केलं मित्रांनो. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ ऐकला आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा मित्रांनो. ध्यानात ठेवा, हे व्हिडिओ सगळे व्यवस्थित बघा. येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये पोलीस भरतीची असो किंवा अन्य कुठलीही परीक्षा असो, त्या टॉपिकचे किंवा त्या कशा लेवलचे तुम्हाला प्रश्न पडतात यातून तुम्हाला समजणार आहे मित्रांनो. प्रश्नांची संख्या, रिपिटेशनचं प्रमाण खूप आहे. 24 मध्ये जसे बरेच प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे ध्यान ठेवा मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचत चला. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. चलो रे.